सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून त्या निवडणुकीत अभयसिंह जगताप यांची महाविकास आघाडीकडून तर धैर्यशील कदम यांची महायुतीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता। परंतु महायुतीचे संख्याबळ असल्याने महायुतीचा उमेदवार विजयी होणार हेही तितकेच महत्त्वाचे होते। परंतु सातारा जिल्हा परिषदेतील गदारोळामुळे महायुतीतील नेत्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले। त्यातच मकरंद पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन सर्व मतदारांना केले। धैर्यशील कदम निवडूनही आले, परंतु त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही हिशोबाला पक्के आहोत, हिशोब चुकता करू असे सुतवाच करताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तरमानचे नेते चंद्रकांत उर्फ पिंटू जगदाळे यांनी हिशोबाची भाषा मतदानापूर्वी का केली नाही, काम झाले की तुम्ही प्रत्येकाला लांब करता असा सवाल जयकुमार गोरे यांना केला आहे। मी पहिल्यांदा महायुतीचे उमेदवार जे विजयी उमेदवार आहेत की मी त्यांचं पहिल्यांदा धैर्यशीलदारांचं मी अभिनंदन करतो। दुसरा विषय आला की मतं फुटली वगैरे, मला आदरणीय मंत्री महोदयांना एवढंच सांगायचं आहे की भाऊ आपण इलेक्शनच्या 2-3 दिवस आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्यापाशी जाऊन तुम्ही आज रोज फोन करत होता की मकरंदांना सांगा, पालकमंत्र्यांना सांगा किंवा सगळ्याच ह्या सातारा सांगलीतल्या जिल्ह्यातल्या सगळ्याच आमदारांनी तुम्ही सूचना देत होता। परंतु इलेक्शन झालं की भाऊ तुम्ही मकरंदाबाचं नाव घ्यायला विसरला, सचिन पाटलांचं नाव घ्यायला विसरला, आदरणीय शंभूराज देसाईंचं नाव घ्यायला विसरला, आदरणीय रामराय साहेबांचं नाव विसरला। तर मला एकच सांगायचं आहे की भाऊ हे तुम्ही वक्ते जी केले का नाही हे तुम्ही इलेक्शनच्या 2-3 दिवस अगोदर करायला पाहिजे होतं। तुम्हाला काय झालं भाऊ, प्रत्येक वेळेस काय आहे की काम झालं की होला अशी ही तुमची पद्धत आहे। मी बाकीच्या कुठल्या आमदारांना काय बोलणार ना, कारण की बाकी जे महायुती असते तेव्हा सगळ्या ती घेऊन बरोबर चालतात आणि त्यामुळे ती सगळे धैर्यशील दादा निवडून आले म्हणजे एकट्या भाजपनं नाही आणलं तर त्याच्यामध्ये 50% वाटा हा राष्ट्रवादी शिवसेनेचा आहे, ही पण विसरू नये। जर ग्रामविकास मंत्री जर म्हणत असतील का नाही भाजपचा आमदार निवडून आला किंवा मला कळाले गोष्ट आहे की ते म्हणत की नुसत्या भाजपवर सुद्धा आमदार निवडून होते, तर मला एकच त्यांना सांगायचं आहे की ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस तुम्हाला शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची गरज पडली म्हणून तुम्ही सीएम साहेबांना सारखं फोन करायला लावत होता ना, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना फोन करत होता। हे काय लोकांनी सगळं ओळखलेलं आहे काय, आणि ह्याचं सगळं श्रेय मी तर म्हणतो की शेवटी महायुतीचा जरी उमेदवार असला तरी शेवटी हा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी महायुती म्हणून आदरणीय शंभूराज देसाईंची होती आणि ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।